आता सध्या काही घडतंय आणि तेव्हा अवधूत दादा म्हण किंवा शिलार दादा तुझ्यासोबत उभे आहेत किंवा खूप कलाकार तुझ्यासोबत उभे आहेत, त्यांच्यासाठी काय बोल? मी त्यांच्यासाठी अजिबात त्यांना थँक्यू म्हणणार नाही, कारण आणि जी माणसं आपला विचार करत आहेत ती जास्त महत्त्वाची आहेत आपल्या आयुष्यात. मी मायबाप प्रेक्षक म्हटलंय त्यांना, आई वडिलांप्रमाणे म्हणतोय तर खूप प्रेम केलंय, कधी खुशही झालेत, आता थोडेसे रागवले आहेत, पण मायबाप आहेत ना. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. गुढीपाडवा आणि तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या निमित्ताने माझ्यासोबत संतोष आहे. संतोष, कसा आहेस? मी एकदम मस्त आहे, छान आहे, आनंदी आहे आणि असंच आयुष्यभर आनंदी राहावं ही आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने ही देवाकडे प्रार्थना आहे. येस, पण आता गुढीपाडवा सुरू झाला आहे आता, तर यावेळेस काय संकल्प ठेवलास की यावेळेस ही गोष्ट करायची आहे? नाही, यावेळेस जो संकल्प आहे तो कायमचाच आहे माझा. आपल्या कामाकडे लक्ष द्यावं, आपल्या कामासाठी प्रयत्न करावा आणि स्वतःच्या कामावर, स्वतःच्या प्रयत्नांवर आणि स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवायचा. आपल्या पाठीशी आपल्याला समजून घेणारी, आपल्यावर प्रेम करणारी आणि आपल्यावर विश्वास ठेवणारी आणि आपल्यावर प्रेम करणारी जास्त महत्त्वाचं, आणि जी माणसं आपला विचार करत आहेत ती जास्त महत्त्वाची आहेत आपल्या आयुष्यात. केवळ माझ्याच नाही, प्रत्येकाला आपल्या आयुष्यात जी माणसं तुम्हाला सांभाळतात त्या माणसांना तुम्ही सांभाळण्याचा प्रयत्न नक्कीच करा. आणि आज असं मला असं वाटतं की कुठलंही संकट येऊ, काही येऊ, संकट, वाईट वेळ ही फार ती वेळ तेवढा पुरता असते, पण आपला माणूस आयुष्यभर आपल्याजवळ राहावा अशी इच्छा कायमची जास्त असावी लोकांपुढे. तो माणूस जपणं गरजेचं आहे. नक्कीच. बट आता जसं तू म्हणाला की संकट येतं तेव्हा आपली माणसं उभे राहतात, तसं आत्ता सध्या काही घडतंय आणि तेव्हा अवधूत दादा म्हण किंवा शिलार दादा तुझ्यासोबत उभे आहेत किंवा खूप कलाकार तुझ्यासोबत उभे आहेत, त्यांच्यासाठी काय बोल? मी त्यांच्यासाठी अजिबात त्यांना थँक्यू म्हणणार नाही, कारण आपल्या माणसांना थँक्यू म्हणायचं नसतं, त्यांचे उपकार मानायचे नसतात आणि मला त्यांना पर्क करायचं नाही आहे. त्यामुळे जसं माझ्या पाठीशी कायम उभे राहत आलात, आजही आहात आणि असंच कायम उभे राहा, एवढीच तुम्हाला हट्ट करेन तुमच्याकडे आणि देवाकडे प्रार्थना करेन ते कायम माझ्या पाठीशी असंच उभे राहावेत. माझ्या जवळची माणसं माझ्याजवळ कायम राहावेत, सगळीच. येस, पण प्रेक्षकांनी कौतुक केलं, पण प्रेक्षक काहीसे नाराजही झाले. त्या प्रेक्षकांना काही सांगायचं असेल तर काय सांग? मी दरवेळेला म्हणतो ना, आपण सगळे कलाकार मायबाप प्रेक्षक म्हणतो त्यांना, आहे की नाही? सो मायबाप प्रेक्षक म्हटल्यानंतर जसे आपले आई वडील आपल्यावर चिडतात, आपले जसे लाड करतात, प्रेम करतात, असे कधी कधी चिडतातही, धपाटाही घालतात. मी मायबाप प्रेक्षक म्हटलंय त्यांना, आई वडिलांप्रमाणे म्हणतोय तर खूप प्रेम केलंय, कधी खुशही झालेत, आता थोडेसे रागवले आहेत, पण मायबाप आहेत ना. निवेल त्यांचा राग, पुन्हा घेतील पदरात, मला खात्री आहे, कारण मी त्यांचा खूप आवडता लेख आहे आणि आत्तापर्यंत माझ्या कामाचं त्यांनीच कौतुक केलं आहे आणि त्यांच्या मिळालेल्या कौतुकामुळेच मी आज उभा आहे. येस, पण अशाच कामाचं कौतुक आणखी व्हावं म्हणून 2025च्या गुढीपाडव्यानंतर काय नवीन प्रोजेक्ट्स घेऊन येणार? माझा आता एक सिनेमा रिलीज होतोय, अष्टपदी नावाचा, मराठीमध्ये आहे. त्याच्यानंतर एक अनुराग कश्यप यांची फिल्म आहे जी जूनमध्ये और एप्रिल मेमध्ये रिलीज होईल, इम्प्रिझेंट नावाची. सो या दोन प्रोजेक्टची वाट बघतोय आणि नवीन प्रोजेक्ट लवकरच सुरू करेन, वेब सिरीज. येस, पण आठवणीतला गुढीपाडवा हा कोणता असेल संतोष? सगळेच गुढीपाडवे आठवणीतले आहेत, कारण प्रत्येक गुढीपाडवा केवळ आनंद देणार आहे आणि फक्त जरा प्रकार बदलत गेलेत. लहानपणी घरातच होतो, आईवडिलांबरोबर राहायचो किंवा शाळेत आम्ही गुढी उभा राहायचो. आता थोडं मोठा झालो, कलाकार झालो, त्यामुळे बाहेर कुठेतरी सणावा लोकांकडे जातो, पण दरवर्षी माझ्या घरात आईबाबांबरोबर मी तो वेळ घालवतोच, घरात गुढी उभारतोच आम्ही. पण हे चिरायूचं पहिल्या वर्षापासून आतापर्यंत एक बदलतं रूप तू पाहत गेलास, काय सांगशील? त्या आठवणी किती ताज्या होतात? खूप आठवणी आहेत. म्हणजे आज चिरायू खूप मोठं झालंय, तारांकित झालंय, पण सुरुवातीचं जे सुरू केलेलं चिरायू होतं, जे आमच्या सिनियर्सनी केलं होतं, जे अगदी स्वतःच्या खिशातले पैसे काढून मग त्याचं कॉन्ट्रीब्युशन करून, म्हणजे कुठेतरी एक इच्छा होती की एक आपला गुढीपाडव्याचा मराठी नूतन वर्षाचा सण साजरा करायची आणि मग ते काही असो आपण साजरा करायचा. ती जी प्रथा सुरू झाली ती आस्थागायत आहे. अर्थात काळ बदलत जातो, त्याच्यात थोडीशी प्रगल्भता येत जाते, त्याप्रमाणे प्रगल्भ झाला आहे आज आमचा चिरायू, तारांकित झाला आहे आणि हे सगळ्यांचेच प्रयत्न आहेत. हो, पण या उत्सवाला यायला किती उत्साही तू असतोस आणि कोणाला भेटायला उत्सव? अर्थात सगळ्यांना, सगळे माझे कलाकार मित्र सगळे आम्ही भेटतो. तसे आम्ही शूटिंग बिटिंगला कधीतरी भेटतो, पण सगळे एकत्र फार कमी वेळेला भेटतो, त्यामुळे सगळ्यांना भेटायला मिळेल, सगळ्यांची गप्पा मारायला मिळेल. जे काही तास 2 तास आम्ही एकत्र येऊ, धमाल करू, पुन्हा उद्या सगळे आपापल्या कामाला निघून जाऊ. वा, खूप छान आणि थँक्यू सो मच. हे वर्ष तुला खूप गोडाचं जावं अशी आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मज्जाच्या सर्व प्रेक्षकांना आणि माझ्या मायबाप प्रेक्षकांना आणि जगातील सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. बाप्पा तुम्हाला खूप आनंदी उत्तम आयुष्य देव
आणि उत्तम उत्तम इतरांशी वागण्याची बुद्धी देव. धन्यवाद. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.